नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण जन्माष्टमी सणासाठी ड्रायफ्रूटची मिठाई कशी बनवायची ती बघणार आहोत. ही मिठाई तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्या उपवासासाठी सुद्धा तुम्ही ही मिठाई खाऊ शकता. तर इथे बघा किती छान अशी मिठाई झालेली आहे आणि ही मिठाई बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी काजू घेतले आहेत, खोबरं, गूळ, बदाम, मनुका, तूप, वेलची पावडर आणि मखाने घेतलेले आहेत. तर आता आपण एक पॅन घेऊया आणि त्या पॅनमध्ये मी तूप घालते आणि हे तूप छान वितळल्यानंतर यामध्ये आपण काजू आणि बदाम घालूया. तर काजू आणि बदाम एका साईजमध्ये आहे, तर म्हणून आपण हे दोन्ही एकत्र घेऊन भाजणार आहोत. तर मी गॅस आहे हा मीडियम ठेवलेला आहे आणि हे आपण 2-4 मिनिटं छान असे भाजून घेणार आहोत. तर हे बघा इथे आता छान असा कलर चेंज झालेला आहे. तर आता आपण हे काजू आणि बदाम आहेत हे काढून घेऊया. जर तुम्ही ड्रायफ्रूट्स भाजला नाहीत आणि असेच जर तुम्ही घातलात तरीही चालेल, पण भाजलेल्या ड्रायफ्रूट्सचा स्वाद आणि ते क्रंचीपणा खूप छान येतो मिठाईमध्ये. तर इथे मी आता मनुका घालते. मनुका भाजायला जास्त वेळ लागत नाही, मनुका हे पटकन भाजले जातात. तर हे बघा इथे आता मनुका फुलले आहेत, म्हणजे मनुका चांगले भाजले आहेत. तर आपण हे आता काढून घेऊया. आता आपण याच पॅनमध्ये मखाणे भाजून घेऊया. मखाणे भाजायला हा थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण थोडे ब्राऊन होईपर्यंत हे मखाणे भाजून घेणार आहोत. मखाणे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता चेक करूया. हे बघा किती क्रिस्पी झाले आहेत मखाणे, म्हणजे आता इथे छान असे भाजले आहेत. तर आता आपण हे मखाणे काढून घेऊया. इथे आपण खोबरं आहे हे भाजून घेऊया. तर इथे मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. तर तुम्ही खोबरं हे कापून घेतलात तरीही चालेल. तर हे आता आपण 2 ते 3 मिनिट चांगलं भाजून घेऊया. ही मिठाई बनवताना तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेतलात तरीही चालेल. आता हे खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे. तर आता आपण काढून घेऊया. हे बघा इथे आता मखाने छान असे भाजलेले आहेत. हे बघा किती क्रंचीपणा आहे हा. तर हे तुम्ही हाताने जरी फोडलात सर्व मखाने तरीही चालेल, नाहीतर मिक्सरला लावलात तरीही चालेल. तर आपण आता हे सर्व एकत्र करून मिक्सरला लावून घेणार आहोत. तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये सर्व भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेऊया आणि हे आपण मिक्सरला चांगले फिरवून घेणार आहोत. तर इथे मी हे मिक्सरला फिरवून घेते. तर हे बघा इथे आता अशी पावडर झाली आहे. जर ही पावडर जाडसर राहिली तरीही चालेल. तर आता आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया. तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते आणि गूळ घालते आणि हे आपण चांगले चमच्याने फिरवून घेणार आहोत. तर मी चांगले असे फिरवून घेते. हे बघा गूळ वितळायला सुरुवात झाली आहे. इथे मी 3 चमचे पाणी घातले आहे आणि हे आता आपण चांगले परत फिरवून घेणार आहोत. तर इथे एकतारी पाक करायचा नाही आहे, फक्त यातील गूळ वितळला की इथे एक उकळ काढायची, म्हणजे पाक तयार आहे. तर हे बघा इथे छान अशी उकळ आली आहे. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सची पावडर आहे ती घालूया आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर यामध्ये मी आता वेलची पावडर घालते आणि हे आपण परत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे बघा आता इथे हे सर्व एकत्र करून मी घेतले आहे आणि आता हे सर्व आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया. तर इथे माझ्याकडे ट्रे आहे म्हणून मी घेतलेला आहे आणि या ट्रेला मी तूप लावले आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एका ताटामध्ये घ्या आणि त्याला तूप लावा आणि त्यामध्ये हे सर्व बॅटर आहे ते काढून घ्या आणि हे असे व्यवस्थित करून घ्या आणि गरम गरम असतानाच हे चांगले थापून घ्यायचे आहे. हे बघा इथे मी असे चांगले थापून घेतलेले आहे आणि हे थोडेसे थंड व्हायला ठेवायचे आणि नंतर कापून घ्यायचे आहे.
तर यावरती मी आता ड्रायफ्रूट्स घालते आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देते। आणि हे बघा थंड झाले, आता ते मी कापून घेते। ही मिठाई आहे ही झटपट बनणारी आहे आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्यामध्ये ही मिठाई बनणारी आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। तर यातील मी एक पीस काढते। हे बघा किती इझिली पीस आला हा आणि किती सुंदर अशी कटिंग झाली आहे आणि ही मिठाई खायला ही खूप चविष्ट लागते। तर आता आपण सर्व करून घेऊया। तर या जन्माष्टमीला तुम्ही ही मिठाई करून बघा। यातील मी एक पीस तुम्हाला मोडून दाखवते। तर हे बघा किती खुसखुशीत आणि टेस्टी ही मिठाई होते, किती सुंदर अशी आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत नमस्कार।